महापौर साहेब, आदरणीय आयुक्त साहेब, आदरणीय सभागृह, सन्माननीय पत्रकार बंधू, आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाण्याचा विषय नसताना सुद्धा आपण सर्व सन्माननीय सदस्यांच्या मागणीवरनं विशेष चर्चा आज घडवून आणताय, त्याबद्दल सभागृहाच्या वतीनं आपलं आभार व्यक्त करतो. आज इथं आपलं मत व्यक्त करताना सर्व सदस्यांनी अतिशय तीव्र भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. लातूरचे रहिवासी म्हणून, लातूरचे लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सर्वांच्या भावना ह्या एकच आहेत. परंतु आज या सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून मला थोडंसं वेगळ्या गोष्टीवरती आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. ते म्हणजे मित्रहो, आपल्या लातूर शहरामध्ये मागच्या 3 ते 4 वर्षापासून सततचा दुष्काळ झाला. नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्याकडे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई झाली. परंतु त्याही परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी सामंजस्याने मागच्या 3 वर्षामध्ये तोंड देत मार्गक्रमण केलं. मला माहिती आहे की आपले निवड ज्या दिवशी झाली त्या दिवसापासून साधारणतः 3-4 महिन्यापासून आपण 8 दिवसाला पाणी पुरवठा करतो. म्हणजे मागचे 3.5 वर्ष झालं आपण लातूर शहरामध्ये 8 दिवसाच्या खाली पाणी पुरवठा केला नाही. आता तो 15 दिवस, आता पुढं कधी ते पाणी येणार आहे याबद्दल माननीय आयुक्त साहेब आपल्याला सांगू शकतील. परंतु या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी एक होऊन, प्रशासनानं, पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी एक राहून मार्गक्रमण करणं अतिशय आवश्यक आहे. आम्हाला सगळ्याला कळतं की आपल्या भावना तीव्र आहेत. लोकांचे लोंढे आपल्या घरावरती येत आहेत. महिलांना विशेषतः त्या अडचणीला सामोरं जावं लागतंय आणि तो राग कुठंतरी आपला अधिकाऱ्यांच्या वरती निघतो, पदाधिकाऱ्यांच्या वरती निघतो. परंतु काही गोष्टीवरती आपण सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. ते म्हणजे मागच्या वर्षी जेमतेम पाऊस झाला, मांजरा धरणामध्ये पाणी आलं आणि आपण सगळ्यांनी माननीय आयुक्तांच्या मागे रेटा लावला की आता 2 दिवसाला पाणी सोडा, 4 दिवसाला पाणी सोडा. परंतु माननीय आयुक्त साहेब हे ठाम होते की 8 दिवसाच्या खाली पाणी देऊ नये, कारण त्यांना पुढची परिस्थिती लक्षात आलेली होती. त्यांनी आपल्या मागणीवरनं जर त्या दिवसापासून 2 दिवसाला, 3 दिवसाला पाणी पुरवठा केला असता तर कदाचित ही परिस्थिती ऑक्टोबर महिन्यामध्ये, नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला तोंड द्यावं लागलं असतं. ह्याला सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि अतिशय सुळसाहेबांनी सांगितलं, अनेक सदस्यांनी सांगितलं, आपण वारंवार प्रशासनाला दोष देतो, पण या भीषण टंचाईमध्ये आपण प्रशासनानं किती चांगलं काम केलं ह्याच्यावर कधीही बोलत नाही आहोत. आज इथं प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आहेत. खरं म्हणजे त्यांचेही मला आभार व्यक्त करावं वाटतात. त्यांनी मनामध्ये आणलं असतं तर आपल्या महापालिकेच्या प्रशासनाचे, अधिकाऱ्यांचे, पदाधिकाऱ्यांचे लक्तरं त्यांनी टांगली असती. परंतु त्या सर्वांनी तो प्रश्न समजून घेतला, लोकांच्या भावना समजून घेतल्या आणि लोकांची एक मानसिकता तयार करण्याचं काम लोकप्रतिनिधींच्या सोयीसाठी, त्यांच्या सामंजस्य घडावं यासाठी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनी केलं. या ठिकाणी आपल्या लातूरचे पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता सन्माननीय यादवजी कार्यरत आहेत. आपल्याला सगळ्याला माहीत आहे की एके दिवशी उशिरापर्यंत आयुक्त साहेबांच्या दालनामध्ये पाणी पुरवठ्यावर बैठक सुरू होती आणि भर बैठकीमध्ये यादव साहेबांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना त्या परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यांनी सरळ दवाखान्यामध्ये दाखल केलं. पुढचे 8 ते 10 दिवस त्यांना उपचार घ्यावे लागले. 1 महिना त्यांचा उपचारामध्ये गेला आणि सर्व प्रशासन, सर्व अधिकारी, एवढंच नाही तर महापौरांपासून सर्व पदाधिकारी, अनेक नगरसेवक, आम्ही सर्वजण जाऊन भेटून आलो आणि आम्ही त्यांना सांगितलं की अशा परिस्थितीमध्ये तुमची मानसिक स्थितीला तुम्ही सांभाळलं पाहिजे, आरोग्य सांभाळलं पाहिजे आणि तुम्ही आता थोडासा आराम घ्या. परंतु मला आनंदानं सांगा वाटतं की यादव साहेबांनी आयुक्त साहेबांना स्वतःहून सांगितलं की लातूर शहर एवढ्या मोठ्या टंचाईला सामना करतंय, त्या परिस्थितीमध्ये मी घरी बसू शकत नाही आणि मी ह्या पाणी पुरवठ्याचं काम पुढे होऊन करणार. त्याबद्दल यादव साहेबांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदनाचा ठराव इथं मांडू इच्छितो. केवळ यादव साहेबच नाही तर त्यांच्या पाणी पुरवठ्याचे तमाम अधिकारी, ते मग चोळखेने साहेब असतील, नव्याने MGP मधनं दाखल झालेले इंजिनियर्स असतील, ज्यांना पाणी पुरवठ्याची कुठलीही माहिती नाही, मुंडे साहेब असतील, कलवले असतील, स्वामी साहेब असतील, सर्वच पाणी पुरवठ्याचा, पाणी सोडणारा शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत प्रत्येकाचं कौतुक आपण या सभेमध्ये केलं पाहिजे. मागच्या काळामध्ये आपण बघितलं की आपले सर्व क्षेत्रीय अधिकारी,
आपले उपायुक्त फड मॅडम असतील, ठेंगल साहेब असतील, वाघमारे साहेब असतील, आयुक्त साहेब असतील, हे गल्लीबोळ्याने फिरताना आपण पाहिले. काय गरज होती त्यांनी गल्लीबोळामध्ये फिरायची? लोकप्रतिनिधी म्हणून लोक आपल्याला जाब विचारणार होते, निवडणुकीला सामोरं आपल्याला जायचं होतं, तरीही अधिकाऱ्यांनी कुठेही मागे सरकले नाहीत. आयुक्तांपासून सर्व अधिकारी हे लोकांची सोय व्हावी यासाठी रस्त्यावरती उतरले. त्याबद्दल तमाम सभागृहाच्या वतीनं, लातूरकरांच्या वतीनं आयुक्त साहेब आपलं आणि आपल्या सर्व प्रशासनाचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो. दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या पाणी पुरवठ्याच्या विशेष सभेमध्ये गोरोबा गाडेकरांनी एक मुद्दा मांडला. आपल्याला अनेक प्रस्ताव आपण राज्य शासनाकडे पाठवत होतो, तिकडनं सकारात्मक प्रतिसाद येत नव्हता. आणि मग आपल्या लातूर शहराचे एक माजी शिक्षण सभापती, माजी नगरसेवक गिरीश ब्याळे यांनी मला आणि गोरोबा गाडेकरांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की डोंगरगावमध्ये पुष्कळ पाणी आहे आणि ते जर पाणी लातूरला मिळालं तर लातूरकरांची किमान तहान भागवता येऊ शकते. सन्माननीय गोरोबा गाडेकरांनी विशेष सभेमध्ये त्यांचा उल्लेख केला, मत मांडलं, पण दुर्दैवानं त्यांच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. त्यानंतर साधारणतः 3 ते 4 दिवसानंतर पुन्हा एकदा मी आणि गोरोबा गाडेकर माननीय आयुक्त साहेब यांच्याकडे गेलो. त्यांना ही पूर्ण परिस्थिती सांगितली, डोंगरगावचं आकलन करून दिलं. त्यांनी तात्काळ एक टीम डोंगरगावला पाठवली. पाणी पुरवठ्याचे पिसाळ आणि त्यांच्या सहकार्यांना तिथं पाठवलं. कलेक्टर ऑफिसमधून त्यांनी सर्वांकडनं माहिती घेतली आणि खरोखरच चुकून म्हणा किंवा कशानं म्हणा प्रशासनाच्या लेखी नसलेली बाब पुढे आली आणि डोंगरगावमध्ये पाणीसाठा उपलब्ध झाला आणि कदाचित डोंगरगावचंच पाणी लातूरकरांची या उन्हाळ्याभराची तहान पुढच्या काळामध्ये भागवेल असं वाटतंय. त्यानंतर आदरणीय चिकटे साहेब, महापौर साहेब यांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट दिली, तिथली पाहणी केली आणि त्याला आता थोडासा वेग आलेला दिसतोय. आज या ठिकाणी सर्वात मोठं तीव्रतेने बोलत असताना चिकटे साहेबांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या सर्वांना माहिती आहे की चिकटे साहेब ज्या भावना व्यक्त करतात त्या अतिशय सामान्य माणसाच्या भावना असतात आणि चिकटे साहेबांनी वारंवार उल्लेख केला की नगरसेवकांचे हाल कुत्र्यासारखे झालेत, नगरसेवक कुत्र्यासारखं पळतायत. आणि ते ऐकल्यानंतर आमच्या काही सहकाऱ्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं, परंतु चिकटे साहेब जे बोलले ते 100% तंतोतंत खरं बोलले. कारण आपल्या सर्वांना माहित आहे की जगामध्ये जर मालकाशी प्रामाणिक कुठला प्राणी असेल तर तो कुत्रा असतो आणि लातूरची जनता ही मालक आहे ना, आपण त्याचे सेवक आहोत. त्यामुळे त्यांच्याशी प्रामाणिकपणे काम करत असताना जर कुणी कुत्र्याची आणि श्वानाची उपमा नगरसेवकाला दिली असेल तर त्याच्यापेक्षा मोठं सौभाग्य लातूरच्या नगरसेवकांना कुठलंही मिळू शकत नाही. याबद्दल चिकटे साहेब मी तुमचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. खरं म्हणजे हे सगळं करत असताना आपण अतिशय तीव्रतेने बोलतो, तीव्रतेने भांडतो, तीव्रतेने दूषणं देतो आणि सर्व दूषणं देतो ते लातूरच्या महापौरांना देतो, लातूरच्या उपमहापौरांना देतो, लातूरच्या स्थायी समितीच्या सभापतीला देतो, आयुक्तांना देतो, उपायुक्तांना देतो, पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना देतो. पण बंधूंनो, आपण हे का विसरतोय की सर्व प्रस्ताव शासनाच्या दारात असताना राज्य शासन आपल्याला काहीही देत नाहीये. मागच्या अनेक दिवसापासून माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व पदाधिकारी तिथं पाठपुरावा करतायत. वारंवार त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवले गेलेले आहेत. भंडारवाडीचा प्रस्ताव पाठवला, टँकरचा प्रस्ताव पाठवला, उजनीचा प्रस्ताव पाठवला. माफ करा माझा साहेब, आपण मला संधी दिलेली आहे. माझं बोलणं झाल्यावर यांनी बोलावं. माझं बोलणं झाल्यावर साहेब आपण बोला. साहेब, मी तुमचं बोलणं होत असताना मध्ये कुणाच्या बोललो नाही. शांत बसले, बोला बोला. आम्ही राज्य शासनाकडे अनेक प्रस्ताव पाठवले. आमदार साहेबांनी राज्याच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या, प्रधान सचिवांच्या भेटी घेतल्या, पाणी पुरवठा मंत्र्यांच्या भेटी घेतल्या, मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेतल्या, महापौरांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेतल्या, प्रशासकीय स्तरावर आयुक्तांनी सर्व पाठपुरावा केला. उजनीचा प्रस्ताव पाठवला, तो मंजूर करत नाहीत. उस्मानाबाद पासून पाईपलाईन जोडण्याचा प्रस्ताव दिला, तो मंजूर केला जात नाही. टँकरसाठी निधी मागितला जातो, तो मंजूर केला जात नाही. भंडारवाडीसाठी निधी मागितला, तो द्यायचा नाही. डोंगरगावची परवानगी मागितली, ती द्यायची नाही. बेलकुंडचं आरक्षण मागितलं, बेलकुंडहून पाईपलाईन मागितली, ती द्यायचं नाही. अरे मग द्यायचंय काय? मित्रांनो, तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की देशामध्ये जेव्हा मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव उतरले
त्यावेळी राज्य शासनानं एक ताबडतोब रात्रीतून पत्र दिलं केंद्र शासनाला आणि दुष्काळ निवारणाचा टॅक्स म्हणून पेट्रोल डिझेलवरती 5% व्हॅट वरती त्यांनी सर्व्हिस टॅक्स वाढवला. परंतु हा टॅक्स महाराष्ट्रामध्ये कुठं खर्च केला गेला? महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची सर्वात मोठी तीव्रता ही लातूरमध्ये आहे. असं असताना लातूरला जर 1 रुपया सुद्धा राज्य शासनानं दिला नाही तर हा टॅक्स का म्हणून राज्याच्या जनतेकडून वसूल केला जातोय? जर हा टॅक्स उतरवला तर प्रत्येक मी तेच सांगतोय, मी माझ्या भावना सांगतोय. आपण पुन्हा बोला ना साहेब, संधी देतील आपण बोला. पण राज्य शासनाचं असलेलं अपयश तुम्ही महापौरांवरती खपवू शकत नाही. अहो माझे बोलणं झाल्यावर आपण सगळे बोला. महापौरांनी विशेष लावले तर हा टॅक्स ज्यावेळेस राज्य शासन आकारते त्यावेळेस का आपल्याला लातूर शहराला त्याला द्यावं वाटत नाही? आज नागपूरला दिलं जातंय, पश्चिम महाराष्ट्राला दिलं जातंय, मराठवाड्यावर का अन्याय? तसाच लातूरवरती राज्य शासन का अन्याय करतंय? आपण वेळोवेळी इथं निषेध करता, वेळोवेळी महापौरांना नाव ठेवता, आयुक्तांना नाव ठेवता, पदाधिकाऱ्यांना नाव ठेवता. का म्हणून एकालाही वाटलं नाही मुख्यमंत्र्याला नाव ठेवावं? आज या सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून मी ही मागणी मांडू इच्छितो, आमच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून मांडू इच्छितो की राज्य शासनाच्या निषेधाचा ठराव घ्या. राज्य शासनाच्या निषेधाचा ठराव घ्या. राज्य शासन काही देऊ इच्छित नाही आपल्याला. आज मार्च महिना उजडतोय. आता आपल्याला प्यायला पाणी नाही, टँकरला द्यायला पाणी नाही आणि तिथं मुख्यमंत्री निर्धास्त झोपलेत. तिथं पाणी पुरवठ्याचे मंत्री निर्धास्त झोपलेले आहेत. का म्हणून आमच्या विरोधी पक्षाच्या, शिवसेनेच्या, RPIच्या पदाधिकाऱ्यांना वाटलं नाही त्यांच्याकडे जावं, त्यांच्याकडे पाठपुरावा करावा, त्यांच्याकडे मागणी करावी? आज आमचे आमदार जात आहेत, आमचे महापौर जात आहेत, पदाधिकारी जात आहेत, आयुक्त जात आहेत, सर्व अधिकारी आठवड्यातल्या 3-3 दिवस मंत्रालयामध्ये जाऊन बैठका घेत आहेत. का म्हणून राज्य सरकार आम्हाला देत नाही? हे सगळे अपयश राज्य सरकारचं आहे. ते सत्ताधाऱ्यांना इथं काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी चाललंय. का म्हणून तुम्ही त्यांच्या विरोधात निषेध करत नाही? का म्हणून एकालाही वाटलं नाही मोर्चा काढावा, मुख्यमंत्र्याचा निषेध करावा? असं का तुमची भावना झाली नाही? हे सगळं माहीत असताना तुम्ही जाणून बुजून केवळ पाण्याचं राजकारण करण्यासाठी वारंवार हे विषय काढताय. केवळ सन्मान्य सदस्याला आमची विनंती आहे, त्यांना बोलू द्या. तुम्हाला काय बोलायचं, काय निषेध करायचा पुन्हा नंतर करा, पण त्यांचं बोलणं होऊ द्या. माझं काय सत्य बोलताय ते बरोबर बोलताय, त्यांना बोलू द्या. झाल्यावर तुम्ही बोला. महापौर साहेब तुम्हाला संधी देतील. महापौर साहेब गटनेते, आमची विनंती आहे तुम्हाला, त्यांना बोलू द्या. आपण बसून घ्या, त्यांना बोलू द्या. त्यांचं बोलणं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं करा. माझं झाल्यावर बोला. आपण बोलणं सुद्धा माझं झाल्यावर बोला. काय गोंधळ आहे काही? ऐकून घ्या ना काय म्हणतात ते. पुन्हा तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही बोलायचं. बंधू बसा, थोडा बसा. चिकटे बंधू बसा, शांत ऐकू द्या. बोला विक्रांत, बोला. महापौर साहेब, आपलं लातूर ज्या नेत्यांच्या मुळे ओळखलं जातं ते शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील. राज्याचं नेतृत्व केलं, 8.5 वर्ष काम केलं, पण राज्यातल्या कुठल्याही विभागाला दुजाभाव केला नाही. पश्चिम महाराष्ट्र असू द्या, कोकण असू द्या, मुंबई असू द्या, सर्वाला समान निधी वाटप केला. पण हे राज्य सरकार जाणून बुजून लातूरला निधी देत नाही. त्याच्या विरोधात बसपुरे साहेब आपण का आवाज उठवत नाही? का आपल्या मंत्र्यांना बोलत नाही? RPIचे नेते, आम्ही तुमच्याकडे आमदाराच्या भूमिकेत बघतो साहेब. का आपण खासदारांकडे गेला नाहीत? का आपण तिथं आवाज उठवत नाही? जाणून बुजून लातूरच्या पाण्याचं राजकारण करण्याचं ठरवलं गेलंय आणि त्यामुळे महापौराला बदनाम करायचं, त्यामुळे काँग्रेस पक्षाला बदनाम करायचं. जेव्हा की आमच्या हातनं ज्या ज्या गोष्टी होणं अपेक्षित होतं तो प्रत्येक प्रस्ताव मंत्रालयात पोहोचलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक प्रस्ताव हा तिथं पोहोचवलेला आहे. प्रत्येक प्रस्ताव पॉझिटिव्ह आहे. केवळ निर्णय घेणं बाकी आहे, केवळ सही करायची बाकी आहे. त्याच्यासाठी तुमचा हात धजावत नाही. केवळ लातूरमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, विलासराव देशमुखांची सत्ता आहे, अमित देशमुखांची सत्ता आहे. त्यांना बदनाम करण्यासाठी तुमचे हात मागे सरकतायत. का म्हणून तुम्ही तिथं आवाज उठवत नाही? का तुम्हाला वाटलं नाही त्यांचा निषेध करावा, त्यांच्या विरोधात मोर्चा काढावा? कधीतरी महापालिकेच्या आवारामध्ये राज्य शासनाच्या विरोधात आपण घोषणा दिली आहे का? का ते केलं नाही?
केवळ राजकारण करायचं, पाण्यावरती आग पेटवायची. आपण हात खाली करा, आपला हात आज सगळ्याला माहित आहे धरणामध्येच पाणी नाही तर लातूरकरांना कुठून पाणी मिळणार. शक्य ते प्रयत्न आदरणीय आमदार साहेबांनी केले, शक्य ते प्रयत्न महापालिकेच्या प्रशासनाने केले, शक्य ते प्रयत्न पदाधिकाऱ्यांनी केले. आता काय करायचं बाकी ठेवलेलं आहे, तरी सुद्धा तुम्ही जाणून बुजून राजकारण करता, बदनाम करण्याचं काम करता. ह्याचाही तुम्ही गांभीर्याने विचार करावा, एवढीच माझी विनंती राहणार आहे. सुळ साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं आयुक्त साहेब मी आपल्याला विनंती करतो, आपण जे 4 बोर देण्याचा निर्णय घेतलेला आहे तातडीनं ते आपण देणार आहात, त्याबद्दलही आपले आभार व्यक्त करतो. जीएसडीचं सर्वेक्षण आपण करून घेतलेलं आहे आणि सुळ साहेबांनी जाता जाता आपल्याला आभार व्यक्त केले, तर मी थोडंसं त्यांच्या आभाराला बदलून आपलं अभिनंदन करू इच्छितो की एवढ्या चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीचं काम आपण सगळे करतायत. आजही सुळ साहेबांनी सांगितल्यासारखं कार्यकाळ संपला असला तरी आयुक्त म्हणून आज जाल, पण उद्या जिल्हाधिकारी म्हणून यासाठी तुमचं अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. मकरंजी सावे.